बातमी आहे ती महाविकास आघाडी मधल्या संघर्षाची। रामटेक विधानसभेवरनं ठाकरेंची सेना आणि काँग्रेस सामने सामने आले। दोन्ही बाजूंनी रामटेकवरती जोरदार दावे करण्यात येत आहेत। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, तर रश्मी बर्वे या लढणार असल्याच्या ही चर्चा सध्या रामटेकमध्ये जोरदार सुरू आहे। त्यामुळे एकूणच रामटेकवरनं महाविकास आघाडीमध्ये आपल्याला हे वितुष्ट निर्माण होताना बघायला मिळते। विशेषतः काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा सगळा वाद उफाळून आलेला आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहे। जितेंद्र, लोकसभेमध्ये रामटेकवरनं आधीच शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधला संघर्ष होता आणि तो आता लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळून येताना दिसतोय। नक्कीच गुरु, कारण रामटेक लोकसभा जो मतदारसंघ होता तो पारंपरिक शिवसेनेचा होता। मात्र महाविकास आघाडी म्हणून आणि आघाडी धर्म पाडत शिवसेनेने हा आपला मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला होता आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे तेथून विजयी देखील झालेले आहेत। मात्र लोकसभा निवडणूक एकत्र लढल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि विधानसभा निवडणुकीसाठी आता जे आहेत ते रामटेक विधानसभा मतदारसंघावर दोन्ही पक्षांकडनं दावेदारी ठोकण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या एका जाहीर सभेमध्ये काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांनी रामटेक विधानसभा ही काँग्रेसचा उमेदवार असेल असं जाहीर घोषणा केलेली होती। त्यानंतर हा दोघांमधील संघर्ष जो आहे तो आणखी तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता नुकतंच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही इथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि येथील जे उमेदवार आहेत गेल्या काही महिन्यांपासून ते इथे तयारी करत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशाल बरबटे यांची उमेदवारी येथून परस्पर शिवसेनेने घोषित करण्याचाही प्रयत्न केलेला आहे। किंबहुना तसा जाहीर देखील करण्यात आलेला नाही, मात्र ते तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यामध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघावरून आहे ते आमने सामने आल्याचं दोन्ही पक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत। येत्या भविष्यात काय होतं, कारण अनेक ठिकाणी आता हा वाद उद्भवणार आहे। महाविकास आघाडी म्हणून भले लोकसभा एकत्र लढले, मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आणि विधानसभेच्या तोंडावर नेमकं कोण कुठे लढतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। याची जी ठिणगी आहे ती रामटेक विधानसभा मतदारसंघातून पडल्याचं आपल्याला समोर दिसून येत आहे। बरोबर, त्यामुळे स्थानिक पातळीवरचे हे वाद आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आता अर्थातच महाविकास आघाडीला करावा लागणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।